नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे WRL TV या YouTube चॅनलवर. मी आहे राहुल, सगळ्यांचा मित्र आणि होस्ट. मला खूप छान वाटते की तुम्ही 1, 2, 3, 4 सगळे भाग बघितलेले आहेत. आता आपण फायनल भागामध्ये आहे, पार्ट 5 मध्ये, आणि याच्यामध्ये आपण आता कन्क्लुजन करणार आहोत ओव्हर थिंकिंगच्या या सिरीजला. आणि मी तुम्हाला नेमका आता मॅजिक शिकवणार आहे आणि आजपासून तुमचं आयुष्य बदललंच असं समजा. तर मित्रांनो, आपण भागामध्ये जे जे बघितलं, जे जे आपण प्रोसेस केल्यात, आता नेमकं आता याला प्रॅक्टिकल मध्ये लाईफ मध्ये कसं आणायचं आहे. आता मित्रांनो, जर असे काही तुम्ही व्यक्ती असाल की ज्याने आधीचे कुठलेच भाग बघितले नाही, तर प्लीज भाग 1, 2, 3, 4 नक्की बघा. तर तुम्हाला हा पार्ट चांगल्या प्रकारे समजल आणि तुम्ही या प्रोसेस मध्ये पुढे जाल. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण बघितलं की सेल्फ अवेअरनेस आणि आपल्या ज्या मनामध्ये विचारांचे शृंखला आहेत त्याला झिरो कसं करायचं आहे, त्याच्यामध्ये सेल्फ अवेअरनेस कॉन्शियस कसं व्हायचं आहे. आता ह्या कॉन्शियसनेसला, या मनाच्या भूताला, ज्या स्टोरीमध्ये तुम्ही बघितलं होतं की तो व्यापारी त्या मनाला काम सांगतो आणि तो त्वरित जाऊन पुन्हा ते काम करून परत इकडे येतो. तर नेमकं मनामध्ये सुद्धा एवढा पॉवर असतो मित्रांनो. हा तुम्हाला पाहिजे ते काम तशा प्रकारे करू शकतो. तर मित्रांनो, आज आपल्याला एक प्रयोग करायचा आहे. आज काय करा, जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा तुमच्या मनाला इन्स्ट्रक्शन द्या. जसं तुम्ही बघितलं की मागच्या स्टोरीमध्ये तो व्यापारी त्या भूताला जे काम सांगतो, तसंच आता आपल्या मनाला काम सांगायचं आहे. हा खरोखर त्या भूतासारखाच आहे, याच्यामध्ये इतकं मॅजिकल पॉवर आहे, हा तुमच्यासाठी काहीही करू शकतो. तर चला, आज झोपताना काय करायचं आहे, डोळे बंद करा आणि तुमच्या त्या मनाला इन्स्ट्रक्शन द्या. त्याला सांगा की हे बघ, उद्या सकाळी मला 7 वाजता 6 वाजता तुम्हाला ज्याही वेळेस उठायचं आहे त्याला ती वेळ द्या. त्याला सांगा की या वेळेस मला उद्या सकाळी उठव, आणि जर नाही उठवलं तर मी तुझ्याशी बोलणार नाही, असं तुमच्या मनाला एक इन्स्ट्रक्शन द्या. तुम्ही उद्या सकाळी, मी सांगतो जो टाइम तुम्ही तुमच्या मनाला दिलेला आहे त्याच्या 5 मिनिटं आधी तुम्ही उठलेले असाल. जर ही गोष्ट तुमच्यासोबत झाली तर नक्की मला कॉमेंट्स करून सांगा. आणि हे होतं, तुमच्या मनामध्ये एवढा पॉवर असतो की तो काहीही करू शकतो. आणि नंतर काय करा की त्या मनाला पुन्हा एक दुसरं इन्स्ट्रक्शन द्या. त्याला म्हणा की मी आता खूप थकलेलो आहे, दिवसभर मी सगळे कामं केले, आता मला खूप झोप येते, तू पण झोप, तू मला सकाळी उठव आणि मला आता प्लीज झोपू दे. तर तुम्हाला चांगली झोप लागली, इतके इतके दिवस तुम्ही जर झोपू शकले नसाल व्यवस्थित, तर आज तुम्हाला फील होईल की नेमके आज तुम्ही छान झोपलेले आहात आणि उद्या सकाळी तुम्ही फ्रेश माइंडने उठलेले असाल. आणि जी वेळ तुम्ही तुमच्या मनाला सांगितली होती की मला 7 वाजता उठव किंवा 6 वाजता 5 वाजता, जी काही वेळ तुम्ही तुमच्या मनाला दिलेली असाल त्या वेळेच्या 5 मिनिटं आधी तुम्ही उठलेले असाल. हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो. जर तुम्ही अवेअर झालेले असाल, तुमच्या मनाशी जर तुम्ही बोलणं चालू केलेलं असाल, तर ही गोष्ट नक्की तुमच्यासोबत घडेल आणि मला नक्की कॉमेंट्स करून सांगा. तर आता अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला पुढे जायचं आहे. आता पुढे काय करायचं आहे, आता हा जो प्रयोग तुम्ही केला, हा जर सक्सेसफुल झाला असेल तर कॉंग्रॅच्युलेशन, तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. आता आपण पुढच्या प्रोसेस बघणार आहोत. आता तुमचं मन कधीच ओव्हर थिंकिंग करणार नाही. तुमच्या मनामध्ये जेव्हाही विचार येईल तेव्हा तुमच्या त्या विचाराला बघा, त्या मनाला इन्स्ट्रक्शन द्या, काय चाललंय, कशाबद्दल आपण विचार करतोय, नेमकं आपल्याला काय पाहिजे हे त्याला विचारा. तो शांत होईल. त्याला म्हणा, बरं शांत हो, काय एवढी बडबड करतोय, त्याच्याशी बोला. आपण काय करतो मित्रांनो, फक्त त्याचं ऐकतोय ऐकतोय ऐकतोय, तो बडबड करतोय. त्या स्टोरीमध्ये आपण बघितलं की तो भूत जो आहे तो त्या व्यापारीला म्हणतो की मला काम दे काम दे काम दे, नाहीतर मी तुला खाणार, मारून टाकणार. सेम थिंग आपल्यासोबत आपलं मनाचं भूत करतंय. ते नेमकं आपल्याशी बडबड 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 करतंय, असं झालं तसं झालं, असं होईल तसं होईल, त्यांनी असं म्हटलं, याने असं म्हटलं, असं झालं, आणि आपण म्हणतो हो 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 करत जातो. नाही, आता असं नाही करायचंय. मी सांगितलेल्या स्टेप जर तुम्ही केलेल्या असाल तर तुम्ही आता अवेअर झालाय. तुम्हाला आता बॉस बनायचा आहे, तुम्हाला तो व्यापारी बनायचा आहे. त्या मनाच्या भूताला तुम्हाला गुलाम करायचा आहे, मित्र करायचा आहे. गुलामपेक्षा मित्र मित्र करा, त्याच्याशी एक मैत्री करा. त्याला म्हणा की ठीक आहे, नेमकं तू मला जे सांगतोय, चला आपण डिस्कस करू. कधीतरी मित्रांनो आपण स्वतःशी बोला, स्वतःशी चर्चा करा. आपण कधी चर्चा करत नाही. आपण चर्चा म्हणजे काय समजतो की बाहेरच्या व्यक्तीशी केलेली बोलणी किंवा त्याच्यासोबत डिस्कस जे करतोय हे चर्चा नाही. कधीतरी स्वतःशी बोला, स्वतःच्या मनाशी बोला. शांत बसा मस्तपैकी, त्या मनाला विचारा काय चाललंय मित्रा, चला आपण बोलू.
बरं, तो तुमच्याशी काय करल? एकतर फ्युचर बद्दल बोलल किंवा पास्ट बद्दल बोलल. मी सांगतोय की तुमच्या मनाला 2 जागा खूप आवडतात. कुठली? एक तर त्याला भविष्यकाळ आवडतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला आवडतो भूतकाळ. तो प्रेझेंटमध्ये कधीच नसतो. मित्रांनो, कधी इमॅजिन केलंय का जेव्हा आपण बाहेर कुठेतरी फिरायला जातो, कुठल्या मॉलमध्ये जातो, तर बाकी इतर लोकं आनंद घेत असतात आणि आपल्या मनामध्ये वेगळंच काहीतरी चालू असतं किंवा आपलं लक्षच नसतं. कारण आपल्या मनामध्ये विचारांचं वादळ सुरू असतं. तर नेमकं आता अशा वेळेस काय करायचं आहे मित्रांनो? आपल्या मनाला इन्स्ट्रक्शन्स द्या. त्याला सांगा, की "मी हे सौंदर्य बघायला इथं आलो आहे. तू पण माझ्यासोबत हे सौंदर्य बघ. तू जे मला आता सांगतोय, ते मी नंतर ऐकल. नंतर आपण याच्यावर डिस्कस करू." तर तुम्ही फील कराल, की तुम्ही त्या मोमेंटला, त्या प्रेझेंट मोमेंटला तिथं असाल आणि ते तुम्ही एन्जॉय कराल. त्याला सांगा, "मी एन्जॉय करतोय, तू पण एन्जॉय कर. माझ्यासोबत बडबड करू नको. जर तू आता बडबड करशील, तर मी तुझं ऐकणार नाही." हे तुमच्या मनाला सांगा. तुमचं मन तुमचं ऐकणार. आणि तुम्ही फील कराल की वॉव! आता मला शांत वाटतंय, छान वाटतंय आणि तुम्ही ज्या मोमेंटमध्ये असाल मित्रांनो, ती मोमेंट तुम्ही जगायला सुरू कराल. हे नक्की करा आणि मला कमेंट्स करून सांगा, की हे तुमच्यासोबत होतंय की नाही. चला, आणखी याची मी दुसरं एक प्रक्रिया आणखी सांगतो. नेमकं आता हे कॉर्पोरेट वर्कर्स किंवा जे जॉब करत असाल अशा लोकांसाठी आहे. नेमकं आपण काय करतो, की आपल्या ऑफिसचं काहीतरी काम करत असतो, पण आपल्या मनामध्ये काहीतरी वेगळंच चालू असतं. असे भरपूर कमी लोकं असतात जे फोकसने काम करतात. पण आपला फोकस वाढवायचा कसा? त्यावेळेस तुमच्या मनाला एक इन्स्ट्रक्शन द्या. त्याला म्हणा, की "ही मी खूप महत्त्वाची फाईल बघतोय. मी याच्यावर काम करतोय. मला तुझी इथे मदत हवी आहे. तू पण माझ्याबरोबर या फाईलमध्ये बघ. तुला काही दिसतंय का मला सांग." म्हणजे आपण दोघं मिळून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. किंवा मी जे काम करतोय, जे प्रोसेस करतोय याच्यामध्ये तू पण फोकस कर. माझी कुठेही चुकी होऊ नये. जर कुठे एरर झाला, काही झाला तर याला रिस्पॉन्सिबल तू राहशील. या तुमच्या मनाला असं इन्स्ट्रक्शन्स द्या. तुम्ही फील कराल, की तुमचं मन हे तुमच्यासोबत काम करतंय आणि तुम्ही पूर्ण फोकसने काम करताय. आता दुसरी गोष्ट आणखी अशी, की बरेचदा काय होतं मित्रांनो, की आपण ड्रायव्हिंग करतोय. ड्रायव्हिंग करताना काय होतं, की ॲक्सिडेंटची बरेचसे जर कारणं बघितली असाल तर त्यांचा ड्रायव्हिंग करताना सुटलेला फोकस ज्याला म्हणतो, की अरे अननोइंगली काहीतरी झालंय. पण काय होतं, की नेमकं माणूस वेगळ्या विचारात असतो. तो ड्रायव्हिंग करतो, पण त्याच्या डोक्यामध्ये अनेक विचारांचं वादळ सुरू असतो. ओव्हर थिंकिंगच्या वादळात तो गेलेला असतो आणि त्याच्यामुळे ॲक्सिडेंट सुद्धा होतात. तर यावेळेस आता हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी जेवढे काही आता तुम्हाला प्रक्रिया किंवा प्रोसेस सांगतोय, हा माझा अनुभव आहे. मी अनुभव घेतलेला आहे आणि त्या घटना घडतात आणि तसं होतंय. म्हणून मी तुमच्या सगळ्यांशी शेअर करतोय. ड्रायव्हिंग करताना काय करा, की तुमच्या मनाला एक इन्स्ट्रक्शन्स द्या. त्याला सांगा, की "मी आता ड्रायव्हिंग करतोय. तू पण माझ्यासोबत ड्रायव्हिंग कर आणि आजूबाजूला काय चाललंय ते बघ आणि कुठेच काही होऊ नये. जर काही पुढून येत असेल, इकडून येत असेल, तर तू फोकस कर आणि मला सांग. आपण दोघंही सांभाळून छान ड्रायव्हिंग करू. तुझ्याशी जे बाकीच्या विषयावर जो तू मला सांगतोय त्याच्याशी नंतर आपण चर्चा करूच. पण आता आपल्याला ड्रायव्हिंग करायची आहे." मी 100% गॅरंटी देतो मित्रांनो, की तुम्ही जेव्हा ड्रायव्हिंग करत असाल, तुमचा पूर्ण फोकस त्या ड्रायव्हिंगवर असेल आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीची चिंता राहणार नाही. कारण काय, की तुमच्या डोक्यामध्ये कुठलाच विचार नसणार आणि तुम्ही फोकसने ड्रायव्हिंग कराल आणि सेफ जिथे पोहोचायचं आहे तिथे पोहोचणार. आणखी एक गोष्ट मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल, की तुम्ही एखाद्या मंदिरात जाता किंवा देवाजवळ बसता, देवाला प्रार्थना करता, मेडिटेशन करायला जाता, परंतु तुमचा फोकसच होत नाही. तुम्ही देवाचा मंत्र तर म्हणताय, पण तुमच्या मनामध्ये वेगळंच चालू असतं. तुमचं फोकसच नसतं, कारण तुमचं मन तिथे नसतं. एकतर तो काहीतरी वेगळंच सांगत बसतो आणि आपण मंत्र म्हणण्याचे प्रयत्न करतो. म्हणजे काय, तुम्ही कॉन्शियसली करायला जाता, परंतु तुमचं मन तुम्हाला करू देत नाही. अशा वेळेस तुमच्या मनाला पुन्हा एक इन्स्ट्रक्शन द्या. त्याला म्हणा, आपल्या मनाला सांगा, की "बघ, मी आता देवपूजा करतोय, देवाचं स्मरण करतोय. तू सुद्धा माझ्याबरोबर देवाचं स्मरण कर. मंत्र असेल ते मंत्र म्हण आणि आपण दोघेही देवाची भक्ती करू. यानंतर काय असेल विषय आपण बघूया." तुमचं पूर्ण फोकस झालेलं असेल. आता दुसरी गोष्ट मेडिटेशन. मेडिटेशन करताना काय होतं मित्रांनो, बरेचदा आपल्याला मेडिटेशनमध्ये सांगितलं जातं, की डोळे बंद करा आणि श्वासांवर लक्ष द्या किंवा तुम्ही दोन्ही डोळ्यांच्या मध्ये बघा. परंतु काय होतं, की आपलं फोकस होतच नाही. आपण मेडिटेशन करतच नाही. कारण का? ते आपल्या मनामध्ये विचार चालू असतात आणि आपण त्याच्यावर फोकस करतो. जर मी सांगितलेल्या प्रक्रिया तुम्ही केल्या आणि तुम्ही जर सेल्फ अवेअरनेस या प्रोसेसमध्ये आला, ज्याला झिरो माइंड थॉट प्रोसेस किंवा झिरो थॉट असं एक अवेअरनेसची एक स्टेज असते. त्या स्टेजमध्ये जर तुम्ही आले असाल,
तर तुम्ही मेडिटेशन करू शकता. मेडिटेशन करताना जेव्हा तुम्ही डोळे बंद करता तर ऑलवेज सी की तुमच्या डोळ्यापुढे जो थॉट येतोय, तुमच्या मनामध्ये जो थॉट येतोय, जो लिखित स्वरूपात तुमच्या पुढे आलेला आहे, त्याला नेमकं वाचा आणि त्याला प्रश्न करा. बरं, ठीक आहे. मग काय? त्याला प्रश्न करा. मग आता काय? चला आता मेडिटेशन करायचं का? आपण या गोष्टीवर नंतर चर्चा करू. असं म्हणा. बघा, तुमचं मेडिटेशनचं फोकस वाढलेलं असेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे अनेक गोष्टी आहेत. काय होतं की तुमच्या मनाला काम पाहिजे असतं. तुम्ही बघितलं की आपल्या स्टोरीमध्ये जो भूत असतो त्याला नेमकं काम पाहिजे. म्हणजे आपल्या मनाला जर तुम्ही कामावर लावलं नाही तर तो तुमच्याशी चर्चा करणार आणि कधी कधी एवढं करून सुद्धा तुमचं फोकस होत नाही आणि तुमचं मन तुमच्याशी कंटिन्युअस चर्चा करतं, तेव्हा त्याला सांगा की जर तू माझं ऐकत नसाल तर मला कुठलीच गोष्ट सांगू नको, मीही तुझं ऐकणार नाही. त्यावेळेस तुमचं मन शांत झालेलं असेल. मला झोपायचंय, त्याला सांगा मला झोपायचंय, मी थकलोय, माझ्याशी बडबड करू नको. आता मित्रांनो, आपण बघितलं की आपल्या मनाला इन्स्ट्रक्शन द्यायचे आहेत कारण त्याला काम द्यायचं आहे. जसं की इमॅजिन करा, एखाद्या कंपनीमध्ये एखादा नवीन जॉईनी जेव्हा जातो, त्याचा मॅनेजर असतो, बरोबर. तो मॅनेजर, त्या मॅनेजरने जर त्याला काम नाही दिलं तर काय होतं की तो जो नवीन जॉईन झालेला व्यक्ती असतो तो इकडे तिकडे फिरत असतो कारण त्याला कामच नाही. म्हणून सेम आपल्या मनाचं असतं. आपलं मन इकडे तिकडे वादळासारखं मस्त माकडासारखं फिरत असतं कारण आपण त्याला इन्स्ट्रक्शनच दिले नाही. म्हणून आता काय करायचंय, आपल्या मनाला प्रत्येक वेळेस इन्स्ट्रक्शन द्यायचंय. पण असं होतं की प्रत्येक वेळेस आपण इन्स्ट्रक्शन नाही देऊ शकत. मग आता त्या व्यापारीसारखी शक्कल लढवायची आहे. त्या व्यापाऱ्यांनी काय केलं होतं, मोठा खांब आणला आणि त्याला सांगितलं की तू खांबाच्या वर जा, खाली ये, वर जा, खाली ये, आणि जोपर्यंत मी तुला दुसरं काम देत नाही. म्हणून आता आपल्या मनाला काय करायचं आहे, आता हा मंत्र, आता बरेचसे लोक आपल्यामधले जर देवाला मानत असेल तर मी म्हणतो की तुम्ही त्याला असा एक मंत्र द्या जो तुम्ही जपता. नामस्मरणाचा मंत्र द्या. ज्या देवाला तुम्ही मानताय त्या देवाचा त्याला मंत्र द्या. त्याला सांगा की मी जोपर्यंत तुला कुठलंही इन्स्ट्रक्शन देत नाही तू हा मंत्र जाप कर. माझ्यासाठी मी कृष्णाचा मंत्र माझ्या मनाला दिलेला आहे. त्याला सांगितलंय की जेव्हा मी तुला इन्स्ट्रक्शन द्यायला विसरलो किंवा मला माहिती नाही की तुला हे इन्स्ट्रक्शन द्यायचं आहे, तुला काम नाही देऊ शकत, तर तू हा जो कृष्ण नावाचा जप आहे हा एक माझा खांब आहे, तू या खांबावर वर खाली जसा करशील तर हा जप म्हणत राहा जोपर्यंत मी तुला दुसरं काम देत नाही. मग काय होतं की माझ्या मनाला मी असं इन्स्ट्रक्शन देऊन ठेवलं त्या खांबासारखं, वर खाली यायचं. मी जेव्हा तुला इन्स्ट्रक्शन देणार नाही तू माझ्या कृष्णाचा मंत्र जपत राहा. तर आता मित्रांनो, त्या लोकांसाठी ही प्रक्रिया आहे, जो खांब आहे, जो त्या व्यापारीने इन्स्ट्रक्शन दिला होता. आता नाम जपाचं तर एक आपण बघितलं, पण आता नंबर काउंटिंगचं आपल्या मनाला इन्स्ट्रक्शन द्यायचं आहे. तुमच्या मनाला सांगा की जेव्हाही मी तुला काम द्यायचं विसरलो किंवा मी एखादं इन्स्ट्रक्शन नाही देऊ शकलो तर तुला 1 टू अनलिमिटेड नंबर्स काउंट करायचे आहेत. जसं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशी जितके नंबर्स आपलं मन काउंट करू शकतं तेवढे नंबर्स तो काउंट करणार जोपर्यंत तुम्ही त्याला दुसरं काम देणार नाही. तर या सगळ्या प्रक्रियेतून जेव्हा आपण हे सगळे इन्स्ट्रक्शन्स आपल्या मनाला देऊ ना मित्रांनो, मी तुम्हाला 100% शुअर सांगतो की तुमचं ओव्हर थिंकिंग बंद झालेलं असेल आणि तुम्ही एक नवीन जीवन जगायला सुरुवात केलेली असणार आहे. तर अशा प्रकारे हा आपला भाग इथे संपतो मित्रांनो. ओव्हर थिंकिंग पासून अशा प्रकारे आपण बाहेर येऊ शकतो आणि आपल्या मनापासून आपण काम करून घेऊ शकतो. तर मित्रांनो, दुसरी सिरीज माझी येणार आहे कॉन्शियस सबकॉन्शियस माइंडवर. त्याच्यावर मी तुम्हाला भरपूर माहिती देईल आणि आपला सबकॉन्शियस माइंड कसा काम करतो, कॉन्शियस माइंड कसा काम करतो, आपल्याला मॅजिक कसं करायचं आहे आपल्या लाईफमध्ये, मी या सगळ्यांची माहिती तुम्हाला त्या नवीन सिरीजमध्ये देईल. तुम्ही आमच्यासोबत राहा. WRL TV 1 हो. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि त्या सगळ्या लोकांशी शेअर करा ज्याला खरंच याची गरज आहे. थँक्स फॉर वॉचिंग WRL TV. नमस्कार.